आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांनी अपर आयुक्त कार्यालयात सादर केलेले 1982च्या जुन्या पेन्शन योजनेचे प्रस्ताव गहाळ झाल्याच्या गंभीर प्रकरणी भाजपा शिक्षण आघाडी अमरावती विभागाच्या संयोजिका डॉक्टर सौ संगीता शिंदे यांनी आदिवासी विकास मंत्री माननीय आमदार अशोकजी उईके यांच्याकडे निवेदन सादर केले असता मंत्र्यांनी या प्रकारची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहे। दिनांक 2 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजनेकरिता पात्र असल्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे। त्यानुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कार्यवाही मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्यात यावी असे सदर शासन निर्णयात नमूद केले। या शासन निर्णयाच्या अनुषंगाने अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग अमरावती कार्यालयात अधीनस्थ व पात्र शासकीय आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांनी प्रस्तावही सादर केलेत। मात्र धक्कादायक बाब म्हणजे हे प्रस्ताव कार्यालयातून चक्क गहाळ झाल्याचे वास्तव समोर आले आहे। एवढेच नाही तर कार्यालयाने हे प्रस्ताव रद्दीत विकून टाकले असल्याचा गंभीर वास्तव उघड झाले आहे। महाराष्ट्र शासकीय न्यायाधिकार नागपूर यांनी प्रकरण क्रमांक 209 अन्वय 25 श्री ईश्वर पवार व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणी आदिवासी विकास विभागाची मूळ जाहिरात 16 नोव्हेंबर 2004 व दिनांक 13 डिसेंबर 2005 अन्वय नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचे आदेश 7 जानेवारी 2026 रोजी पारित केले होते। तसेच वित्त विभागाच्या 20 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार एनपीएस आणि यूपीएस बाबत 31 मार्च 2026 पूर्वी विकल्प देणे बंधनकारक आहे। त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या जीव मारण्याचा प्रश्न असून कर्मचारी संभ्रमात असल्याचे डॉक्टर शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे। भाजपा शिक्षण आघाडी अमरावती विभागाच्या संयोजिका डॉक्टर संगीता शिंदे यांनी सांगितले की आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव गहाळ करणे किंवा रद्दीत विकणे हे अत्यंत गंभीर व निंदनीय कृत्य आहे। या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी। शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अखेरपर्यंत लढा देत राहू। आदिवासी विकास मंत्री माननीय आमदार अशोकजी उईके यांनी डॉक्टर शिंदे यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करायची तसेच आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आदेश दिले आहे। तसे निर्देश त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना दिले आहे। त्यामुळे आदिवासी विकास विभाग या संपूर्ण प्रकरणातील झारीतील शुक्राचार्याचा शोध लावतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।